रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला हालून या खुंट आधी करावा बळकट या विषयावर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग त्याच्यावर निरूपण ऐकवणार आहे. मनाचे कान करून ऐका. सज्जनो, दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर परमार्थ आणि दुसरा आहे संसार. म्हणजे व्यवहार असो का परमार्थ असो, या दोन गोष्टी जीवनाचे दोन अविभाज्य अंग आहेत. व्यवहार हा करतोच माणूस, केलाच पाहिजे तरच जगता येतं. आणि त्यातले नियम अटी आराखडे सगळे वेगळे असतात. आणि परमार्थ हा एक प्रांत वेगळाच आहे आणि त्याचे आराखडे, त्याचे तत्त्वज्ञान, त्याची सायकोलॉजी, फिलॉसॉफी सगळं वेगळं असतं. हे दोन मुद्दे आहेत. मुद्दे दोन्ही कोणतेही असो, हा आणि तो, दोन्ही मुद्दे माणसाला साधता आले पाहिजे आणि दोन्ही मुद्दे एकदम पक्के केले पाहिजे. त्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपण ऐकूया, बघूया. हालवोने खुंट खुंट हालवोने खुंट आधी करावा बळकट मग तयाच्या आधारे करणे ते अवघे बरे मग तयाच्या आधारे. महाराज म्हणतात, एकदा व्यावहारिक असो का पारमार्थिक असो, हे दोन मुद्दे आहेत ना, तर तुम्ही मुद्दा एक एक घ्या आणि तो फिक्स करा, पक्का करा, त्याच्यावर निर्धार करा. म्हणजे शक्य आहे का, योग्य आहे का, आवश्यक आहे का ते ठरवा. आणि एकदा का तुमचं लक्ष ठरलं की महाराज म्हणतात मग मात्र तुम्ही जे साधनं आणि निर्धार याचा एवढा पक्का ताळमेळ घाला की त्याला उदाहरण दिले. हालवून या खुंट आधी करावा बळकट. अगोदरच दृष्टांत दिलं आहे, उदाहरण दिलं आहे की पूर्वी जातं असायचं. एक तळे खाली असते, त्याला एक मध्ये खुंटा असतो. खुंटा म्हणजे एक प्रकारचा ते लोखंडाचाच खुंटा खालच्या तळेला असतो आणि वरची एक तळी असते, त्याला तो खालचा खुंटा आडून धरतो आणि बाई जे खुंटा धरून जातं ओढते, वरचे तळी फिरत असते, खालची स्थिर असते आणि दाणे टाकण्यासाठी मध्ये तोंड असतं. हे इतकं सांगावं का लागतं की अलीकडे आधुनिक त्या स्त्रियांना किंवा आधुनिक मुलींना जातं म्हणजे काय असा प्रश्न आता पडणार आहे. जातं म्हणजे काय असतं, तर पूर्वी जात्यावर सगळं हे काम चालायचं. पहाटे उठून महिला दळायच्या, गाणं म्हणायच्या, काय काय असायचं. आता काय नाही, दळून आणायचं किंवा घरोघर वेगळंच प्रकार झाले. जातं पिठंही आयतंच मिळतं. या सगळ्या गोष्टी थोड्या बदललेल्या आहेत. त्यामुळं जातं जे आहे ना, तर ते जर दळायचं असलं तर ती बाई काय करायची, सकाळी उठली की मग दळायचं आहे व मग ते दाण्याचं एक भांडं जवळ ठेवायचं आणि एका हाताने ते खोंटा धरायचा आणि मग हलवून बघायचा. हालत असेल तर मग तो दगड असा जो ठोकून पक्का करायचा, बळकट करायचा. क्या हालत नाही ना, असं हलवून हां आता पक्का आहे. हलवून या खुंट आधी करावा बळकट, आता खोटा पक्का आहे हां, आणि मग जातं ओढायला आणि मग जातं फिरवायला. असं दळायचे. ते घर्षण, ते गुरुत्वाकर्षण असं 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 उलटं. पण ते जातं ना, तो खुंटा अगोदर बळकट करा हा मुख्य भाग आहे. तर हलवून पाहायचा, हलत असेल तर ठोकायचा, पक्का करायचा आणि मग मग काय, मग तयाच्या आधारे, मग एकदा तो आधार पक्का मिळाला, करणे ते अवघे बरे, आणि मग ते दळायचं. मग ते पीठ तयार खाली पडतं. आणि हे खोंट्याचं आणि जात्याचं उदाहरण द्यायचं कारण काय, तर उदाहरण दिल्याशिवाय, दृष्टांत दिल्याशिवाय सिद्धांत पटत नाही. आणि महाराज म्हणतात मग हालून खुंट जर पक्का केला की मग त्याच्या आधारे करणे ते अवघे बरे, मग त्याच्या आधारे सगळं दळण ती बाई व्यवस्थित दळू शकते. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, सुख दुःख साहे, एकदा का पक्कं ठरलं, बळकट मन केलं की मग त्याच्या आधारे काम सुरू करायचं. काम सुरू केल्यानंतर कोणतंही काम असो
त्याच्यामध्ये अडथळे येणार, विरोध होणार, सुखदुःख होणार, पडणार, सगळ्या गोष्टी सुरू असतात. तर त्याच्यामधले जे हर्ष अमर्ष म्हणजे हर्ष म्हणजे आनंद आणि दुःख, हर्षामर्ष भांगा नये, तर त्याच्यामध्ये अडथळा येऊ नये म्हणून तशा प्रकारची योजना पक्की करायची. आणि जर आला ना म्हणजे विरोध झाला तर त्याला विरोध करून फाईट देऊन, आणि विरोध नाही सहकार्य केलं तर त्याला सहकार्य घेऊन, तेव्हा असं मग थांबायचं नाही. न निश्चितार्थात विरमंती धीरा, असा एक व्हिडिओ आपला झालेला आहे श्लोकावर संस्कृतच्या. निश्चित अर्थ केला की धीर व धैर्य एकदा पक्का असलं ना की मग माणूस थांबत नाही, थांबायचंच नसतं. करणे ते अवघे बरे, तिसरं चरण. सुखदुःख हर्ष अमर्ष काही जरी आले तरी त्याला फाईट देऊन पुढे जायचं. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तो का म्हणे जीवे आधी मरोनी राहावे. तो का म्हणे जीवे आणि मग जीव परमार्थ. आता हा परमार्थातला सिद्धांत महाराज सांगतात की परमार्थ एकदा करायला लागला की त्याचा निर्धार हे वर्म चुकू नये असं म्हटलं आहे. आणि व्यवहारात सुद्धा म्हटलं आहे, हे स्वातंत्र्य मिळालं यातसुद्धा निर्धार होता, करेंगे या मरेंगे, करू नाही तर मरू. अशा निर्धाराने जे जे कार्य केलं जातं किंवा केल्या गेलं आत्तापर्यंत त्याच्यात यश आलेलं आहे. आणि परमार्थामध्ये मात्र महाराज म्हणतात की आधी तुका म्हणे जीवे आधी मरोनी राहावे. तर जीव गेला पाहिजे परमार्थामध्ये, म्हणजे जीवत्व नष्ट होऊन शिवत्व प्राप्त झालं पाहिजे, ब्रह्मत्व प्राप्त झालं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे परमार्थातला तो सिद्धांत पक्का झाला. आणि व्यवहारातला परमार्थ असा आहे, निर्धार हे वर्म चुको नये, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुको नये, निर्धार हे वर्म आहे, ते दोन्हीकडे चालतं. म्हणजे निर्धाराने ठरवून काम करा, काय करायचं ते नक्की करा, निर्धार करा. प्रयत्नात आलेले सगळे सुखदुःख तोडून, आनंद घेऊन किंवा तोडून पुढे जा. जीव जाऊ का परमार्थ करा, सुखदुःख तोडून काढा, मरून उरा म्हणजे कीर्तिरूपी उरावे निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळं. असं एक दुसरा अभंग आहे की त्याचं जे बळ आहे निश्चयाचं, ते बळच आपला विश्वास हो फलदायक. हा विश्वास फळ देतो, तो पक्का करा, मन पक्क करा आणि जीव जाईपर्यंत परमार्थात काम करा. जीवाला शिवत्व प्राप्त होईपर्यंत, मुक्त होईपर्यंत काम करा. असे दोन सिद्धांत या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेले आहेत. दोन्ही सिद्धांत प्राप्त करा, सत्संगती करा, सत्श्रवण करा, त्यानेच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आनंदी रहा. रामकृष्ण हरी.